माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त सत्कार कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. चेतन भाऊ नरोटे. माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी अमृत महोत्सवी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. देवेंद्र भंडारे. माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त माननीय श्री शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या शुभ हस्ते सुशीलकुमार शिंदे माजी गृहमंत्री भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणितीताई शिंदे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले। या सत्कार कार्यक्रमास काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे बैठक आयोजित केली होती। यावेळी माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार कार्यक्रमास दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे जास्तीत जास्त काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेतन भाऊ नरोटे आणि गौरव समिती स्वागताध्यक्ष देवेंद्र भंडारी यांनी केले। यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। 75 वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त वीस तारखेला सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृतीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार। या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे असे आपले महाराष्ट्र व देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला बरेच लोक बाहेरून देखील येणार आहेत। पेन्शन लोक असेल अनेक लोक आहेत। त्याचप्रमाणे आपले आमदार प्रणितीताई शिंदे देखील या कार्यक्रमाला आहेत। तर एक 75 अमृत महोत्सव करत असताना काँग्रेस पक्षाला एक अभिमान वाटावा असा नेता, काँग्रेस पक्षाचे अनेक वर्ष नाव जोडलेला, अनेक लोकांना सगळ्यांनी तयार केलं, अनेक वर्ष काँग्रेस पक्षाला योगदान देत असताना मी काही वेळेस फोन करतो ते आजारी असले तरी सांगत नाहीत, पण कार्यक्रम आपला काँग्रेस मीटिंगला बोलवत नाही। नंतर आम्हाला म्हणून दादाकडनं कळतं की बाबा सर आजारी तरी आले होते। काँग्रेस पक्षाला आतून बळ देण्याचं काम केलं, काँग्रेस पक्ष उभा करण्याचं काम केलं। अशा सरांचा 75 वाढदिवस आहे। हा कार्यक्रम सक्सेस करण्याचं काम काँग्रेस पक्षाचं आहे एवढं लक्षात ठेवावं। मी कालच शिंदे साहेबांना सांगितलं की मी मीटिंग घेणार आहे, त्यांना सकाळी सांगितलं मीटिंग घेणार आहे। दोन्ही नेत्यांनी म्हणलं योग्य निर्णय तुमचा सगळ्यांचा, तुम्ही मीटिंग घ्या, सरांचं योगदान फार मोठं आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य एक आपल्यातले प्रमुख माजी आमदार, अनेक वर्ष शहराचे अध्यक्ष, अनेक वर्ष आपल्याला सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली। त्यामुळे सरांचा वाढदिवस करत असताना शिंदे साहेबांचा जसा अमृत महोत्सव 75 मोठा झाला आणि चर्चा आज देखील लोक घेतात, त्याचप्रमाणे येलगुलवार सरांचा वाढदिवस 75 करत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, ही जबाबदारी आपण सगळे पार पाडूयात। सोलापूर शहराचे माजी आमदार, न्याप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी येलगुलवार साहेबांचा अमृत महोत्सव 75वा वाढदिवस आपण 20 तारखेला साजरा करणार आहोत। सदर कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच पद्धतीनं अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याच पद्धतीने विद्यमान आपल्या लोकप्रिय आमदार आदरणीय प्रणितीताई शिंदे, त्याच पद्धतीने आपल्या शहराचे अध्यक्ष आदरणीय चेतनजी नरोटे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम 20 तारखेला हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी 10 वाजता होणार आहे। आपल्याला माहित आहे की गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस पक्षाची सेवा आदरणीय प्रकाश येलगुलवार साहेब युवा काँग्रेसच्या अध्यक्ष असतापासून आजपर्यंत करत आहेत, केलेलं आहे आणि या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून 2 वेळा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे पद देखील भूषवलेले आहे। महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलेले आहे। सोलापूर शहराचे आमदार म्हणून 10 वर्ष त्यांनी काम केलेले, 4 वेळेस आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून केलेले आहेत। अत्यंत प्रामाणिक निष्ठेनं पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून
सन्माननीय आमदार माजी आमदार प्रकाश हिरवळ साहेबांनी महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा पिंजून काढलेला आहे आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यांना भरीव अशी साथ आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुषमा शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना लाभल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रकाश हिरवळ साहेबांनी केलेलं आहे आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण त्यांचा जो 75वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तो आपल्याला एक त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्या ठिकाणी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना शुभाशीर्वाद देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं सहकार्य आपलं मार्गदर्शन ऐकण्याचे आपले नेते आदरणीय सुषमा शिंदे साहेब त्याच पद्धतीने आदरणीय पवार साहेब यांचं देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. आदरणीय ताई त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हिरवळ साहेबांच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आपल्या सोबत आपले जे सहकारी आपले असतील ते त्या ठिकाणी उपस्थित ठेवून त्या कार्यक्रमाला शोभा